मी लाल नववधूच्या पोशाखात नवरीसारखी बसले होते, पण माझ्या चेहऱ्यावर आनंद किंवा ताजेपणा नव्हता. लग्नासाठी मनात काही उत्साह नव्हता. मी खोलीत एकटीच बसले होते. मी समोरच्या आरशात स्वतःला पाहिलं. 7 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लठ्ठ आणि कुरूप पैलवानाच्या तुलनेत माझे सडपातळ सुंदर रूप आणि नाजूक शरीर काहीच नव्हते. पण माझ्या असहायतेची पराकाष्ठा म्हणजे मी त्याची वधू बनले होते. माझ्यासाठी फक्त एका दिवसात सर्व काही बदलले होते. माझे आनंदी जीवन नरकात बदलले होते. मी नुकतेच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले होते की त्याची नजर माझ्या बोलण्यावर पडली आणि त्याने माझे जीवन नरकापेक्षाही वाईट केले. माझे वय किती होते? मी 17 वर्षात पदार्पण केले होते. बाबा हयात नव्हते. घरात आम्ही 3 बहिणी होतो. मला एक भाऊ आणि माझी आई होती. 3 बहिणींमध्ये मी सर्वात लहान होते. माझ्या 2 बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या आणि त्यांचे लग्न होणार होते. माझ्या भावाचे नाव संग्राम होते, पण तो त्याच्या भागातला तगडा पैलवान होता. काही दिवसापूर्वीच मी माझ्या पैलवान भावाचा सामना बघायला गेले होते. तिथे हजारोचा जमाव जमला होता. तिथे प्रत्येकजण आपापल्या आवडत्या पैलवानाचा नारा देत होते. मीही माझ्या मैत्रिणीसोबत संग्रामभाईच्या नावाचे नारे लावू लागले. मी घरात सगळ्यात लहान होते, त्यामुळे मी सगळ्यांची लाडकी होते. तो मला प्रेमाने छकुली म्हणत असे. तेव्हा ही छकुली कोणत्याही पैलवानाच्या वासनादार नजरेला झुगारून देईल हे मला माहीत नव्हते. माझ्या आयुष्याची कहाणी तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात एक असे गाव आहे, ज्याचे नाव ऐकताच येथील पैलवानाच्या मनात एक एक करून घुमू लागते. प्रसिद्ध कुस्तीगीर येथे प्रदीर्घ काळापासून वास्तव्यास आहेत. भरतपूर जिल्ह्याला पैलवानाचे शहर म्हणून ओळखले जाते. कुस्ती हे नाव ऐकले की त्यांच्या मनात फक्त 2च नावे येतात. एकाचे नाव संग्राम पहलवान म्हणजेच माझा भाऊ आणि दुसऱ्याचे नाव अभिमन्यू पहलवान, जो कुस्तीपटूंच्या कुटुंबातील होता. अभिमन्यू पहलवान हे भरतपूर जिल्ह्यातील परमधारा गावचे होते. त्याने वयाच्या 18व्या वर्षी भरतपूर जिल्ह्यातील एका प्रसिद्ध कुस्तीपटूला हरवून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची उंची, गडद रंग आणि मजबूत शरीर होते. अभिमन्यू पहलवान भरतपूर जिल्ह्यातील तमाम पैलवानाच्या मनावर राज्य करत असे. लहानपणापासूनच त्यांना कुस्तीची आणि आखाड्याची खूप आवड होती आणि आखाड्यात ते नियंत्रणाबाहेर जायचे. रिंगणाच्या चिखलाने स्वतःला भिजवून घ्यायचे. त्याची उंची 7 फूट 2 इंच होती आणि वजन सुमारे 98 किलो होते. त्याने स्टीलचा एक ड्रम धरला होता, ज्यामध्ये सुमारे 2 लिटर दूध होते. ते उचलून तोंडाला लावले आणि 2 घोटातच त्याने सर्व दूध पिऊन टाकले. मग त्याने वर ड्रम फेकले. त्याच्या मोठ्या मोठ्या मिशीवरचे दूध त्याने हाताने साफ केले. त्या माणसाला त्याच्या भरलेल्या शरीराचा आणि लठ्ठ पोटाचा खूप अभिमान होता. त्याच्यासमोर येणारा कोणीही त्याच्या शौर्याचे आणि धैर्याचे कौतुक करून जात असे. त्यामुळेच मैदानात उतरल्यावर अनेक पैलवानांच्या हृदयाची धडधड थांबायची. अभिमन्यू पैलवानाची शरीरयष्टी पाहून दुबळे आणि नव्याने आलेल्या पैलवानाचा धीर सुटला. माझा भाऊ गेल्या अनेक वर्षापासून त्याच्याशी स्पर्धा करत होता आणि स्पर्धा अनेकदा संघर्षात संपली. कुस्ती आणि खाण्याव्यतिरिक्त अभिमन्यू पैलवानाचा आणखी एक खास आणि निंदनीय छंद होता, ज्यामुळे तो इतर कुस्तीपटूंपेक्षा वेगळा होता आणि तो छंद म्हणजे तरुण मुलींशी लग्न करणे. त्या कारणास्तव अभिमन्यू पहलवानाला फक्त तरुण मुलीच आवडत होत्या. सुंदर मुली पाहिल्याबरोबर तो त्यांना सोडत नसे आणि तो कोणत्याही किमतीत त्याला आवडलेल्या मुलीशी लग्न करत असे. माझा भाऊ संग्राम पहलवानही कुस्तीत कुणापेक्षा कमी नव्हता. अभिमन्यू पहलवान आपल्या स्पर्धेतील पहलवानांना अनेकदा आव्हान देत असे. शहरातील काही लोक अभिमन्यू पहलवान यांच्याकडे आले आणि त्यांनी संग्राम पहलवान सोबतच्या स्पर्धेबद्दल बोलले आणि सांगू लागले की हा सामना फक्त आमचा अभिमन्यू पहलवानच जिंकेल. त्यांच्या स्तुतीने न घाबरता अभिमन्यू पहलवानाने ही ऑफर स्वीकारली आणि संग्राम पहलवानाला दंगलीसाठी सज्ज राहण्याचा संदेश देण्यात आला आणि या मोठ्या दंगलीची घोषणाही संपूर्ण शहरात करण्यात आली. दुसरीकडे संदेश ऐकताच संग्रामभाईंनी दंगलीची तयारी सुरू केली. अभिमन्यू पहलवान आणि संग्राम पहलवान यांच्यातील लढत निश्चित झाली. हा सामना 2 दिवसाचा होता. या स्पर्धेची एक अतिशय विचित्र परंपरा होती आणि ती म्हणजे विजेत्याने पैसे मागितले नाही तर विजेत्याला त्याच्या कोणत्याही अटीची पूर्तता करता येते. दंगलीच्या वेळी शहरभर पोस्टर्स लावण्यात आले होते. दंगलीची तिकिटे विकली गेली. दंगलीची बातमी दूरवर पसरली होती. सामना पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. आखाडा लोकवस्तीला येऊ लागला. दोन्ही पहलवान लढतीच्या तयारीत व्यस्त झाले. दोघेही शहरातील नावाजलेले पहलवान होते. दोघांमधील लढत एका खास आखाड्यात आयोजित करण्यात आली होती.
ही दंगल पाहण्यासाठी विविध खेळांची आवड असलेले लोक लांबून जमत होते. मी पण माझ्या मैत्रिणींसोबत पहाटेच तिथे पोहोचले, कारण मला पुढच्या सीटवर बसून मॅच बघायची होती. मुली आणि महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. आधी तिथे पोहोचेन असं वाटलं होतं, पण तिथे महिलांची गर्दी जमली होती. बायकांच्या गर्दीत शिरण्याआधीच मी भरधाव चालत असल्याने जड अंगावर आदळले. माझे डोके खांबाला आदळल्यासारखे वाटले. माझे संपूर्ण डोके फिरले. काही क्षण डोळ्यासमोरून तारे फिरल्यासारखे वाटले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला माझ्यासमोर एक लठ्ठ शर्ट नसलेले कुरूप शरीर दिसले. मी घाबरून मागे सरकले तेव्हा समोर अभिमन्यू पहिलवानाला पाहून मी घाबरले. त्याची नजर फक्त माझ्यावरच खिळली होती. त्याने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत अतिशय काळजीपूर्वक पाहिले. त्याच्या डोळ्यात कोणती तीव्रता होती माहीत नाही, ज्याने मला थरथर कापायला भाग पाडले. मला शंका होती आणि मला माझा मार्ग पटकन बदलायचा होता, पण तो माझ्यासमोर उभा राहिला आणि मिशा हलवत मला विचारू लागला, तू संग्राम पहिलवानाची बहीण आहेस? मी होकारार्थी मान हलवली आणि तो हसायला लागला. तो म्हणाला की तू खूप गोरी आणि खूप सुंदर आहे. त्याचे बोलणे ऐकून मी त्याच्याकडे तिरस्काराने पाहिले. त्याच्या डोळ्यात एक विचित्र तीव्रता होती. मी म्हणाले, माझा रस्ता सोड, मला पुढे जायचे आहे, मला जागा मिळणार नाही. माझी ही बोलण्याची शैली थोडी विचित्र होती, पण तरीही तो हसायला लागला. तुम्ही म्हणाल तर मी तुमच्यासाठी खास खुर्ची ठेवतो, असे तो म्हणाला. त्याची नखरे करण्याची शैली मला फारच अप्रिय वाटली. मी त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि दूर जाऊन माझ्या मैत्रिणीसोबत बसले. तोही हसत हसत निघून गेला. काही दिवस सुरू होण्यापूर्वी दोन्ही पहिलवानांमध्ये असे ठरले होते की जो जिंकेल तो पराभूत झालेल्याला त्याची इच्छा सांगेल आणि हरणाऱ्याला विजेत्याच्या अटी कोणत्याही परिस्थितीत मान्य कराव्या लागतील. दोन्ही पहिलवानांनी ही अट मान्य केली आणि सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दोन्ही पहिलवान अंगावरचे पोशाख घालून आखाड्यात दाखल झाले. जड शरीराचा पहिलवान असलेल्या अभिमन्यूने संग्रामभाईशी कुस्ती सुरू करताच अभिमन्यू आणि संग्राम यांच्यात कुस्ती सुरू झाली. पहिलवानाच्या पहिल्याच हल्ल्याने अभिमन्यू पहिलवान घाबरला आणि दूरवर पडला. अभिमन्यूला हा सामना कोणत्याही किमतीत जिंकायचा होता. अभिमन्यूला हरताना पाहून संग्राम पहिलवान खूप उत्साहित झाला. निरागस पहिलवानाने या हल्ल्यात आपले धाडस आधीच दाखवले होते. अभिमन्यूने कोणत्याही किमतीत लाजेचा डाग धुण्यासाठी हे मैदान मांडले. अभिमन्यूला घाईत चुकीचे पाऊल उचलायचे नव्हते. कुस्तीच्या काही वेळानंतर संग्राम पहिलवानाचा वर्चस्व होऊ लागलं. 40 मिनिटांच्या अखंड संघर्षानंतर संग्राम पहिलवानाने अभिमन्यू पहिलवानाचा पराभव केला. अभिमन्यू पहिलवान आपल्या पराभवाने खूप दुःखी झाला. अभिमन्यू पहिलवानाचे चाहते त्याचे सांत्वन करू लागले. ते म्हणाले, हार मानू नकोस, तू आमचा पैलवान होशील आणि अजून 1 दिवस कुस्ती बाकी आहे. बघ, तू जिंकशील. आपल्या पराभवाचा डाग धुण्यासाठी अभिमन्यू पहिलवानाने दुसऱ्याच दिवशी रिंगणात सॅग पेडिंग टाकले होते. त्याने आतापर्यंत अनेक पहिलवानांना पराभूत केले होते. आज अभिमन्यू हा कुस्तीपटू खूप उत्साहात होता, म्हणून त्याने दुसरा सामना जिंकला. दोघांमधला सामना बरोबरी सुटला, त्यामुळे दुसऱ्या दिवशी शेवटचा सामना झाला. कुस्तीचा आज निकाल होणार होता. अभिमन्यू पहिलवानाला नाक कापावे लागले नाही. दंगलीचा काळ सुरू होणार होता. एक एक करून सगळे जमू लागले. संग्रामभाईही रिंगणात उतरले होते. दोघेही एकमेकांसमोर ठामपणे उभे होते. कुस्ती सुरू झाली. दोघांमध्ये तीव्र स्पर्धा होती. ही दंगल प्रत्येक क्षणाबरोबर अधिकच धोकादायक आणि मनोरंजक होत होती. दंगलच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात अभिमन्यू पहिलवानाने संग्राम पहिलवानाची मान दाबली होती. म्हटले की पहिलवानाच्या मानेमध्ये तीव्र वेदना होत होत्या आणि तो खेळू शकला नाही. अखेर ही लढत अभिमन्यू पहिलवानाने जिंकली होती. गर्दीत सर्वत्र आनंद पसरला होता. अभिमन्यू पहिलवानाला अभिमानाचा बाण फुटला होता. माझे हृदय तुटले होते. मला माझ्या भावाला अभिमन्यूसमोर झुकताना पाहण्याची इच्छा नव्हती. खेळाच्या अटीनुसार विजेत्याने त्याला जे सांगितले होते ते हरणाऱ्याला स्वीकारावे लागले. दोन्ही पहिलवान एकमेकांसमोर आले. अभिमन्यूने सर्व जमावाला उद्देशून म्हटले, अटीनुसार मी संग्राम पहिलवान यांच्याकडे एक गोष्ट मागू शकतो. हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. माझे 2च छंद आहेत, कुस्ती खेळणे आणि तरुण मुलींशी लग्न करणे. हे ऐकून संग्रामभाईला धक्काच बसला. हे इथे सांगण्याचा उद्देश काय होता? आपले बोलणे चालू ठेवत असताना अभिमन्यू पहिलवान म्हणाला, आज संग्राम पहिलवान माझे म्हणणे मान्य करेल हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. तर गोष्ट अशी आहे की संग्राम पहिलवानाला 3 बहिणी आहेत. त्यापैकी मला सर्वात लहान बहिणीचे नाते हवे आहे.
हे ऐकून माझा भाऊ खूप अस्वस्थ झाला आणि मी श्वास घेणे विसरले. त्या व्यक्तीचे वय सुमारे 40-45 होते आणि मी फक्त 17 वर्षाची होतो. संपूर्ण जनसमुदायासमोर बोलले. भावाने ती अट मान्य करण्याचे वचन दिले होते. हे ऐकून संपूर्ण जनसमुदाय शांत झाला. याआधी कोणत्याही पैलवानाने अशी अट ठेवली नव्हती. माझे नाव ऐकून भावाला राग आला. संग्रामभाईने अभिमन्यू पैलवानाची मान पकडली आणि म्हणाला, माझ्या बहिणीचे नाव घेण्याची तुझी हिंमत कशी झाली? माझी बहीण या स्थितीचा भाग नाही. अभिमन्यूला धक्का मारत भाऊ बोलला की तो अट पूर्ण करू शकत नाही. अभिमन्यू म्हणाला, मग माझ्याशी स्पर्धा करायची अट घालायची काय गरज होती? आजपर्यंत कोणतीही अट घातली तरी समोरच्याला ती अट मान्य करणे बंधनकारक आहे. जर तू जिंकून मला माझ्या बहिणीचे नाते मागितले असते तर मी त्याला कधीही नकार दिला नसता, कारण मला माझा शब्द महत्त्वाचा आहे. लोक माझ्या भावाविरुद्ध बोलू लागले. हे जग खूप क्रूर आहे. इतरांचे नाटक रचताना बघण्यात त्यांना जास्त मजा असते. त्यात ते आणखी मिरच्या आणि मसाला टाकून मजा घेतात. मात्र अभिमन्यू पहिलवानाच्या अल्पवयीन मुलींशी लग्न करण्याच्या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण गाव होता. आजपर्यंत त्यांनी 6 लग्न केली आहेत. सगळे त्याच्या विरोधात होते. माझा भाऊ तिथेच गुपचूप उभा राहिला. चावले तरी रक्त येणार नाही अशी त्याची अवस्था होती. भाऊ काही बोलू शकला नाही आणि जेवण करून निघून गेला. मी पण जड पावलांनी घराकडे चालू लागले. मनातल्या मनात मी शिव्या देत होते की मी त्या व्यक्तीशी का टक्कर दिली. याबद्दल मला खूप वाईट वाटले. तो किती वादग्रस्त आणि निर्लज्ज माणूस होता. त्याला आधीच 6 बायका होत्या आणि त्याला त्याच्या पहिल्या पत्नीपासून असलेली मुलगी माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. मी रडत रडत घरी पोचले तेव्हा आई माझ्यासमोर उभी होती. मला रडताना पाहून ती म्हणाली, का रडत आहेस? काही फरक पडत नाही. जो हरला तो पुढच्या वेळी जिंकेल. आता काय सांगू आईला की यावेळी भावाने मला कुस्तीबरोबरच हरवले आहे. मी रडत रडत माझ्या खोलीत गेली. जेव्हा भाऊ घरी पोहोचला तेव्हा त्याने आईला माझ्याबद्दल सांगायला सुरुवात केली आणि आज तिथे होणारा निर्णय देखील ऐकला होता. तो माझ्या खोलीत आला. मला रडताना पाहून त्याचेही डोळे भरून आले. मी खूप रडत होते. तो अतिशय खिन्नपणे बोलू लागला. खेळाआधी हे ठरले होते की हरणारा विजयाच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल. हरलेल्याला तो जे काही म्हणेल ते करावे लागेल. पण मला माहीत नव्हते की तो माझ्याकडून माझे आयुष्य मागेल. एवढं बोलून संग्रामभाई गप्प झाले आणि पुढे काही बोलायची हिंमत झाली नाही. रिंगणात होत असलेल्या या निर्णयावरून माझा भाऊ आणि माझी अवस्था वाईट होती. पण मी काही बोलले नाही आणि भावासमोर मान टेकवली. अश्रूवर कोणाचा ताबा नाही. माझे अश्रू वाहत होते आणि माझा भाऊही रडत होता. माझा बलवान पहिलवान भाऊ. आज जेव्हा मी त्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले तेव्हा माझे हृदय आणखीनच दुखले. अभिमन्यू 45 वर्षाचा होता. लहान मुलीशी लग्न करायला त्याला नेहमीच आवडत असे. जिथे तरुण मुली त्याला आवडतील तिथे तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने लग्न करायचा. प्रत्येकाने आपल्या मुलीला त्याच्यापासून दूर ठेवले. त्याला आधीच 6 बायका होत्या आणि त्यापैकी 4 खूप लहान होत्या. तो खूप कडक माणूस होता आणि त्याच्या कुस्तीच्या सवयीमुळे तो आपल्या बायकोला खूप शिव्या द्यायचा. याच कारणामुळे तो त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलींशी लग्न करायचा. सर्व काही माहीत असूनही मला लग्नाला होकार देणं अवघड होत होतं. मग माझ्या 2 मोठ्या बहिणीही होत्या. त्यांचाही विचार करावा लागला. धाकट्या बहिणीच्या लग्नानंतर मोठ्या बहिणीशी कोणी लग्न का करणार असे अनेक विचार मला त्रास देत होते. पण मी केले तरी मी काय करणार? माझ्या भावासाठी मला कोणत्याही किमतीत हा त्याग करावा लागला. प्रथम पराभवाची बदनामी आणि दुसरी अट मान्य न केल्याची बदनामी. यामुळे माझ्या भावाची इज्जत गेली असती. आजपर्यंत माझ्या भावाच्या तोंडून जे काही निघाले होते ते त्यांनी पूर्ण केले. पैलवानाची जीभ दगडासारखी असते आणि माझ्या भावाने संपूर्ण जनसमुदायासमोर हार मांडली होती. अभिमन्यूचा दृष्ट हेतू त्यांना माहीत नव्हता ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे नाकारण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. माझ्या मनाला वाटत होते की त्या पैलवानाचा चेहरा मोडून टाकावा आणि त्याचा अभिमान नष्ट करावा. पण मी असहाय्य होते. मी घाबरली होती आणि भावासोबत रडत होती. भाऊ माझ्यासमोर डोकं टेकून बसला होता. माझ्या भावाला माझ्यासमोर मान वर करणे किती कठीण होते हे मला माहीत होते. मी त्याची लाडकी बहीण होते. मी माझ्या भावाचा हात धरून शेजारी बसले आणि मोठ्या कष्टाने हिंमत एकवटली आणि प्रेमाने म्हणाले, भाऊ, मला तुमच्या आदरापेक्षा अधिक काही नको आहे. तू मला वाढवलेस. आजपर्यंत माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. मला कधीच काही नाकारले नाही. मग आता मी कसे नाकारू? मला माहीत आहे तू माझ्यावर जबरदस्ती केली नाहीस तर मी तुझ्या सन्मानाचा लिलाव होऊ देणार नाही.
तू अभिमन्यू पहिलवानाला तिकडे जायला सांग आणि मी लग्नासाठी तयार आहे, असे म्हणत मी उठले आणि खोलीतून बाहेर पडले. माझी अवस्था किती वाईट आहे या विचारात मी रात्र रडत घालवली. अभिमन्यू पहिलवान सारख्या लठ्ठ, कुरूप आणि अधम व्यक्तीशी मी लग्न करेन याची कल्पनाही केली नव्हती. जणू महिलांचा आदरच राहिला नाही. तो एखाद्याचे आयुष्य कसे ठरवू शकतो. मला अजून शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि मग मला लग्नाची खूप स्वप्ने पडली होती. या सगळ्याचा विचार करत मी वेडी झाली होती. या विचारांमुळे मला कधी झोप लागली तेच कळले नाही. सकाळचा सूर्य माझ्यासाठी परीक्षेपेक्षा कमी नव्हता. जेव्हा मी उठले तेव्हा माझी बहीण मला म्हणाली, आज संध्याकाळी तुझे लग्न होईल. माझे नशीब बुडणार आहे हे मला माहीत होते, पण ते इतक्या लवकर बुडेल याची कल्पना नव्हती. मी पलंगावरून उठले, खोलीच्या बाहेर गेले आणि माझे हात आणि चेहरा धुतला. आज नाश्ता करण्याऐवजी कोणीतरी विष पाजेल असं वाटलं. दारावर टकटक झाली तेव्हा मी नाश्ता करून मोकळी होते. दरवाजा उघडला तर समोर काही लोक सामान घेऊन उभे होते. कदाचित अभिमन्यू पहिलवानाने त्यांना पाठवले असावे. माझ्यासाठी कपड्यांचा जोडा, शूज आणि मेकअप काहीसा नॉर्मल होता. मी ते सर्व सामान मोठ्या कुतूहलाने पाहिले आणि आत आले. माझी बहीण देखील खिन्नपणे ते सर्व सामान घेऊन माझ्या खोलीत आली आणि माझ्यासमोर कॉटवर टाकले आणि रडू लागली. या रानटी माणसाला जराही लाज वाटत नाही का? मी उत्तर दिले नाही आणि आंघोळीला गेले. आंघोळ करून परत आले तर समोर माझा भाऊ उभा होता. त्याला खूप लाज वाटली. तो माझ्यासमोर मान वर देखील करू शकत नव्हता. मी माझ्या भावाकडे आले आणि म्हणाले, यात तुझी चुकी नाही. मी तुला कधीच डोकं झुकू देणार नाही. त्या अभिमन्यू पहिलवानाला त्याच्या कुस्तीचा खूप अभिमान आहे, नाही का? तो तरुण मुलींचे आयुष्य मोठ्या अभिमानाने उद्ध्वस्त करतो. त्याचा अहंकार मी एके दिवशी नक्कीच उतरवेन. तो कुणाचे आयुष्य ठरवू शकत नाही. भाऊ म्हणाला, पण तुझ्या जीवाला धोका आहे. मी माझ्या भावाचे सांत्वन केले. माझ्या सांत्वनाने भावाला थोडा धीर आला. संध्याकाळची वेळ होती. मला वधू बनवण्यात आले. मी नवरी झाले होते, पण माझे मन रक्ताचे अश्रू रडत होते. मी अभिमन्यू पहिलवानाची वधू बनत होतो. माझे नशीब एका दिवसात कसे बदलले होते मी विचारही करू शकत नव्हते. माझे अश्रू थांबत नव्हते. लग्नाची वरातही आली आणि मी निघाले आणि अभिमन्यू पहिलवानाच्या घरी आले. मला पाहून त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना धक्काच बसला. त्याच्या 6 बायकांपैकी 6 बायका शरीराने भरलेल्या होत्या. तरुण बायकाही बऱ्यापैकी निरोगी होत्या. त्यावेळी मी खूप नाजूक होते. मला बघून त्याची मुलगीही रागाने लालबुंद होऊन तिच्या खोलीत जाऊ लागली. तर अभिमन्यू पहिलवानाने तिला बोलावले आणि सांगितले की इकडे ये आणि तुझ्या नवीन आईला भेट. त्याच्या मोठ्या आवाजामुळे ती नाराज होऊन माझ्याजवळ येऊन बसली आणि काही वेळाने अभिमन्यू मला खोलीत घेऊन गेला. माझ्या मनाला कोणीतरी पकडल्यासारखं वाटलं. त्याने खोली बंद करताच माझा श्वास थांबल्याचा भास झाला. मी येऊन त्याच्यासोबत बेडवर बसले. तो माझ्या समोर आला. मलाही त्या व्यक्तीचे रूप पाहून किळस येत होती. मला त्याला पुन्हा भेटायचे नव्हते. तो माझी स्तुती करत राहिला आणि माझ्यावरील प्रेमही व्यक्त करत राहिला, पण हे सर्व माझ्यासाठी पुरेसे नव्हते. हळूहळू तो माझ्याजवळ येत होता. मी दुःखाने डोळे मिटले. मी कालपासून रडत होते आणि रडत असताना माझ्या डोळ्यातून अश्रू आले. यावेळीही माझ्या गालावरून 2 अश्रू आले होते, जे मी निर्दयपणे पुसले. तो माझ्या खूप जवळ आला होता. त्याच्या अंगातून येणारा उग्रवास माझ्या नाकाला जळजळला. माझी ही रात्र काही सर्वनाशाची होती आणि मी फक्त त्या व्यक्तीचा द्वेष केला. एखाद्या नाजूक बाहुलीप्रमाणे त्याने मला त्याच्या जाड बाहूमध्ये धरले आणि माझ्या तोंडातून शिंक बाहेर पडली. तो माझ्यावर पूर्णपणे प्रेम करत होता, पण मी त्याच्याकडे पाहण्याची तसदीही घेतली नाही. तो माझ्यासाठी रोज नवीन कपडे आणायचा, पण मी त्याच्यासाठी महागडे कपडे घातले नाही. मी साधेपणाने साधे कपडे घालून जगायचे. माझ्या लग्नाला 1 महिना उलटून गेला होता, पण आजपर्यंत मी त्या व्यक्तीकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. त्याच्याशी बोलले नाही. त्याची संपत्ती, प्रेम आणि महागडे कपडे आणि दागिने मला त्याच्यावर प्रेम करायला भाग पडतील असे त्याला वाटले असावे, पण ही त्या व्यक्तीची चूक होती. तो माझ्याशी बोलायचा, पण मी आजपर्यंत त्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नव्हता. त्याची सगळी कामं मी शांतपणे करायचे, पण त्याच्याशी बोलले नाही. मी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्या 45 वर्षाच्या बलवान पैलवानाला माझ्या तोंडून त्याची स्तुती ऐकायची होती. त्याला माझ्या डोळ्यात स्वतःला बघायचे होते. माझ्या तोंडून माझ्यावरचे प्रेम व्यक्त करायचे होते, पण मी गप्प बसले. त्याला दुःखी केले होते. एकदा मला कळले की शिंदे पहिलवान अभिमन्यू पहिलवानपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिमन्यू पहिलवानाचा सामना करणार आहेत आणि त्या बदल्यात आपल्या मुलीचा हात मागणार आहे.
मला कळत नाही का त्या दिवशी माझ्या मनात नेहमी असे वाटायचे की अरे देवा, त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आज यालाही धडा मिळाला पाहिजे. मी तुम्हाला सांगू इच्छिते, जो माणूस इतरांचे जीवन उद्ध्वस्त करतो तो स्वतःच्या आयुष्यात कधीही आनंदी राहू शकत नाही. आणि तेव्हा माझे मन नेहमी आनंदाने भरून गेले. तो सामना शिंदे पहिलवानाकडून हरला आणि हा प्रकार घडला. अभिमन्यू हा पैलवान त्याच्याशी लढू शकला नाही आणि हरला. तो माणूस म्हणाला की तू तुझ्या मुलीचे लग्न माझ्याशी कर. शिंदे पहिलवान म्हणाले की मला माहीत आहे, तू तुझ्या शब्दाचा पक्का आहे. आता अभिमन्यू पहिलवानाच्या पराभवाचा आनंद साजरा करण्याची माझी पाळी होती. आता तो त्या व्यक्तीसमोर असहायतेने अश्रू ढाळत होता, पण त्याच्या बोलण्यावर परत जाऊ शकत नव्हता. घरी येऊन त्यांनी ही बातमी सांगितल्यावर त्याची पत्नी आणि मुलगी रडू लागली. ती म्हणाली, मी खूप लहान आहे. ती वडिलांसमोर ढसाढसा रडत होती आणि विनवणी करत होती. अभिमन्यू पहिलवानाच्या डोळ्यातही अश्रू वाहत होते. त्यावेळी मी आणि माझ्या भावाने सहन केलेल्या वेदना त्याला आत्ता समजल्या होत्या. ती व्यक्ती आता पश्चातापाच्या दळत असावी. त्यांच्या मुलीचा विवाह त्या शिंदे पहिलवानाशी झाला होता. त्या पहिलवानाच्या मुलीच्या निरोपाच्या वेळी ती खूप रडत होती आणि आपल्या मुलीला रडताना पाहून माझ्या मनाला जणू कोणीतरी हिसकावून घेतल्यासारखे वाटले. माझ्या बाबतीत असे घडले होते. आज रात्री अभिमन्यू पहिलवानाच्या मुलीलाही त्याच गोष्टीचा त्रास होईल, ज्या त्याने मला लग्नाच्या रात्री दिल्या होत्या. ज्या दुःखातून मी गेले होते, त्या व्यक्तीने त्याला पुन्हा आपल्या मुलीला भेटू दिले नाही. त्यामुळे आता तो बहुतेक वेळा रडायचा आणि आजारीही वाटू लागला. एकदा तो माझ्यासमोर हात जोडून म्हणाला, मला माफ कर. मी तुझे चांगले केले नाही. तुझ्यावर अन्याय केला. मी फक्त तुझ्याकडे पाहिले आणि तुझ्या प्रेमात पडलो. तुझ्या इच्छा आणि आवडी महत्त्वाच्या आहेत असा विचार केला नाही. तुझ्या डोळ्यात मी नेहमीच माझ्याबद्दलचा द्वेष पाहिला आहे. अशा स्त्रियांसोबत जीवन जगणे खूप कठीण आहे, जो तुम्हाला बदल्यात प्रेम देत नाही. मी एक वेदनादायक जीवन जगत आहे. तुझ्या अश्रूंनी मला कुठेच सोडले नाही. कृपया मला माफ कर, असे म्हणत त्याने घटस्फोटाची कागदपत्रे माझ्यासमोर ठेवली. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना मला जणू काही क्रूर पशूच्या तुरुंगातून मुक्त झाल्यासारखे वाटले. मी मोकळी होते आणि माझ्या बहिणी आणि भावांकडे परत आले होते. पण मी अभिमन्यू पहिलवानासोबत घालवलेले 6 महिने माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस होते आणि ते मी कधीही विसरणार नाही. माझी अवस्था पाहून भावाने मला पुढील शिक्षणासाठी शहरात पाठवले आणि शहरात आल्यावर मी एका मुलाच्या प्रेमात पडले आणि माझा भूतकाळ विसरू लागले. असा जीवनसाथी माझ्या आयुष्यात यावा, जो माझ्या आत्म्यावरील जखमांवर मलम म्हणून काम करू शकेल. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.